केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। निसर्ग संवर्धन, स्त्री शक्ती आणि स्वावलंबनाची गोड कहाणी। जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त महिला उद्योजिका पूजा अशोक काळे यांना मानाचा मुजरा। जसे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते, त्याचप्रमाणे संपूर्ण पृथ्वी तलावर मधुमक्षिका रूपी परिसाचा स्पर्श झाला की निसर्गातील जीवनसृष्टी फुलून येते। एक छोटीशी मधुमक्षिका आपल्या अथक परिश्रमातून परागीभवनाची प्रक्रिया घडवून शेती, फळबागा, वृक्ष संपदा आणि जैवविविधतेचे जतन संवर्धन करत असते। हे त्रिकालबाधित सत्य कोणीही नाकारू शकत नाही। मधुमक्षिकेचा मध जितका सुमधुर, गोड आणि आरोग्यवर्धक असतो, तितकाच तिचा डंख दाहक आणि वेदनादायी असतो। संघर्ष आणि यश याचा हाच गोड तिखट प्रवास अनुभवला आहे बीड येथील पूजा अशोक काळे यांनी। गरीब मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पूजा काळे यांनी गो आधारित नैसर्गिक शेतीच्या विचारातून प्रेरणा घेत निसर्ग संवर्धनाचा वसा हाती घेतला। नैसर्गिक शेतीमध्ये परागीभवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या मधुमक्षिकांचे महत्त्व ओळखून त्यांनी मधुमक्षिका पालनाचा सखोल अभ्यास केला आणि या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्धार केला। एक महिला म्हणून व्यवसाय सुरू करताना त्यांना सामाजिक, कौटुंबिक आणि मानसिक संघर्षांना सामोरे जावे लागले। अनेक अडचणी, प्रश्न, टोमणे आणि आर्थिक मर्यादा असूनही त्यांनी धाडस, संयम, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर मधुमक्षिका पालन व्यवसाय उभा केला। आज त्या बीडच्या नॅचरल्स या संस्थेच्या माध्यमातून नैसर्गिक शुद्ध सात्विक मधाची स्वतंत्र विक्री व्यवस्था उभी करून दरवर्षी 5 ते 6 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत। स्वतःचा स्वतंत्र ग्राहक वर्ग निर्माण करत त्यांनी महिला उद्योजकतेचा एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे। पूजा काळे यांचे कार्य केवळ मध विक्रीपुरते मर्यादित नाही। त्या बीड नॅचरल्सच्या माध्यमातून नैसर्गिक, आध्यात्मिक आणि गो आधारित शेतीतून उत्पादित होणाऱ्या विविध विषमुक्त उत्पादनांची विक्री व्यवस्था उभी करत आहेत। यामध्ये 7 प्रकारचे मध, लाकडी घाण्यावर काढलेले तेल, गीर व खिलार गाईचे तूप, नैसर्गिक धान्य, कडधान्य, डाळी तसेच विषमुक्त भाजीपाला आणि सीझनल फळांचा समावेश आहे। त्यांच्या या उपक्रमामागे केवळ व्यवसाय नाही तर समाज परिवर्तनाची भावना दडलेली आहे। विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शाश्वत बाजारपेठ मिळावी, ग्राहकांना शुद्ध अन्न मिळावे आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत। त्या ग्राहकांना आवाहन करतात की स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी विषमुक्त अन्नाचा स्वीकार करा आणि नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना साथ द्या। शेतकरी सक्षम झाला तरच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांमध्ये समाज समृद्ध होईल। पूजा अशोक काळे यांची ही कहाणी केवळ एका महिला उद्योजकाची नाही तर ती निसर्ग संवर्धनाची, स्त्री शक्तीच्या जिद्दीची, स्वावलंबनाच्या ध्यासाची आणि विषमुक्त जीवनशैलीच्या चळवळीची। 20 मे जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त या नवदुर्गेला, स्त्री शक्तीला आणि निसर्गरक्षक महिला उद्योजकेला मानाचा मुजरा। मधुमक्षिका वाचली तर शेती वाचेल, शेती वाचली तर निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तर मानवजातीचे अस्तित्व टिकेल, असे या महिला उद्योजिका पूजा काळे यांनी दाखवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।